रवा थोडासा भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला आपल्या ह्या वाटीचं प्रमाण ठेवायचंय. ह्या 2 वाट्या आपल्याला बेसन घालायचंय. मी इथे आता 1 वाटी घातली आणि परत 1 वाटी घालते. थोडंसं आधी मी त्याला हलवून घेते. याच्यात ना मेहनतच खूप महत्वाची आहे. हलवावं लागतं छानपैकी, तेव्हा आपले लाडू मस्त असे दाणेदार होतात. मी परत 1 वाटी घालते. मी सम्राटचं बेसन वापरलेलं आहे. हे बघा, इथे 2 वाटी मी मस्त आपलं बेसन घातलेलं आहे आणि त्याच 2 वाटीने मी इथे साखर सुद्धा बारीक करून घेतलेली आपली पिठी साखर. तर आपल्याला बेसन मस्त आता खमंग भाजून घ्यायचंय वास सुटेपर्यंत.